नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंद पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिंबल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिका तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्याही प्रति मंगलाची कामना करतो। आज विशेष धम्मदेसना म्हणून पंढरपूर प्राचीन बौद्ध तीरत्न क्षेत्र पुण्यक्षेत्र महाविहार या प्राचीन पंढरपूर बौद्ध पुण्यक्षेत्र तीरत्न क्षेत्राचा भाग 3 यापूर्वी सुद्धा भाग 1 आणि भाग 2 असे 3 भाग या पंढरपूर प्राचीन तीरत्न क्षेत्र पुण्यक्षेत्राच्या संदर्भात टाकलेले आहे। आज या ठिकाणी या पंढरपूरचा प्राचीन इतिहास म्हणून हा 3रा भाग या ठिकाणी मी टाकत आहोत। बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय। जो समाज इतिहास निर्माण करतो तो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या प्राचीन जम्बूद्वीप भारताचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे। बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की एखाद्या देशाला किंवा समाजाला जर गुलाम करावयाचे असेल तर सर्वप्रथम त्या देशाची संस्कृती हिसकावून घ्या, म्हणजे तो देश तो समाज आपोआपच गुलाम होत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेही म्हणतात इतिहासाच्या संबंधाने की इतिहास हा 2 कारणांनी आठवावयाचा असतो। एक तर इतिहास माणसाला हा इतिहास प्रेरणा स्फूर्ती देणारा असतो आणि इतिहास माणसाला सावधगिरीचा इशाराही करत असतो। म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच एक इतिहास या प्राचीन जम्बूद्वीप भारताला आहे। एक हिंदी मध्ये मुहावरा आहे, कहावत आहे की घर में चूहा दुष्ट प्राणी होता है, वनों में जंगलों में बंदर दुष्ट प्राणी होता है और पक्षियों में कौवा दुष्ट प्राणी होता है, वैसे ही मनुष्य में ब्राह्मण दुष्ट प्राणी होता है। आणि म्हणून श्रमावर शरीरासोबतच मनालाही श्रम देणारी श्रमण संस्कृती आणि दुसऱ्याच्या श्रमावर ऐत खाऊ दुसऱ्यांच्या कष्टावर श्रमावर जगणारी ऐत खाऊ ब्राह्मण संस्कृती आणि म्हणून श्रमण ब्राह्मण संस्कृती क्रांती प्रतिक्रांतीचाच इतिहास या जम्बूद्वीप भारताला प्राप्त झालेला आहे। आणि म्हणून पंढरपूरचा हा प्राचीन बौद्ध तीरत्न क्षेत्र आणि पुण्यक्षेत्र मी यापूर्वी सांगितलं आहे की पुण्यक्षेत्र पालीमध्ये त्याला पुयंखेतंग म्हणतात, ज्या ठिकाणी पूज्य भिक्खू संघ वास्तव्यास राहायचा, जी 84,000 महाविहार होती ते पुयंखेतंग म्हणजेच पुण्यक्षेत्र होती, ज्या ठिकाणी पुण्य संपादन करण्यासाठी काया वाचा मनाची शुद्धी करण्यासाठी ज्या
ठिकाणी स्थळांना ज्या ठिकाणी उपासक उपासिका जायचे त्यांना पुण्यक्षेत्र म्हणायचे. नंतर हा पुण्यक्षेत्र शब्द ब्राह्मणी धर्माशी जोडल्या गेलेला आहे आणि म्हणून हे प्राचीन 84,000 महाविहाराचे जी स्थळ आहे ही पुण्यक्षेत्र होती, तीर्थन क्षेत्र होते. नंतर तीर्थन क्षेत्राचं ते तीर्थक्षेत्र झालेलं आहे आणि कर्मकांड अंधश्रद्धेशी अशा पद्धतीनं या शब्दांचं सुद्धा एक विकृतीकरण झालेलं आपल्याला दिसतो. तर पंढरपूरचा प्राचीन इतिहास म्हणून यापूर्वी सांगितलं की पंढरपूर हे प्राचीन बौद्ध विहार आहे. हे जे विदेशी इतिहासकार, संशोधक आणि पुरातत्वविद आहे, सर जॉन मार्शल आहे किंवा सर जॉन स्मिथ आहे किंवा सर जॉन विल्सन असेल किंवा जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन यांनी सुद्धा किंवा जे इंग्लंडचे इतिहासकार चार्ल्स एलन यांनी सुद्धा, स्टीव्हन्सन, हॉपकिन्स अशा अनेक विदेशी इतिहासकार, संशोधकांनी, अभ्यासकांनी प्राचीन पंढरपूर हे प्राचीन बौद्ध विहार स्थळ आहे असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून हा बुद्ध विटेवरी, हा विठो माऊली तू माऊली जगाची, ही माऊली हे बोधाई माऊली जे संत एकनाथ महाराजांनी बुद्धाला त्यांच्या अभंगामध्ये बोधाई माऊली असा उल्लेख केलेला आहे, बोधाई माऊली जगाची. तर ही बोधाई हाच तो पंढरीचा पांडुरंग, हा शुद्धांचाही शुद्ध, बुद्ध विटेवरी, अधर्म लोपला, धर्म म्हणजे धर्म लोपला अधर्म जाहला, हे तू न पाहासी या लागे बुद्ध रूपे पंढरी नादशी. शोधांचा महाशोध, बोधांचा महाबोध, शोधांचाही शुद्धांचाही शुद्ध, बुद्ध विटेवरी. तर असे अनेक जम्बूदीपा माझी एक पंढरपूर गाव, संत नामदेवांची गाथा आहे. जम्बूदीपा माझी एक पंढरपूर गाव, धम्माचे नगर विठो पाटील त्याचं नाव. तर या भाग 3 मध्ये जगातील जे महाबोधी महाविहार आहे बोधगया आणि महाराष्ट्रातील तेर या ठिकाणी जे प्राचीन बौद्ध महाविहार आहे तेर या गावी धाराशिव जिल्ह्यामध्ये, तर हे महाराष्ट्रातील प्रथम महाविहार आहे तेरचं. सर्वात प्राचीन महाविहार बुद्ध लेण्यांच्या नंतरचं ते महाविहार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर 25 डिसेंबर 1954 ला देहू रोड पुणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना आणि बुद्ध विहार उद्घाटन भाषण प्रसंगी बाबासाहेब असं म्हणतात की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. त्यांची साक्ष म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त बौद्ध लेण्या आहे याचाच अर्थ महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. 25 डिसेंबर 1954 ला देहू रोड पुणेच्या भाषणामध्येच बाबासाहेबांनी हो आज विठ्ठल पंढरीचा पांडुरंग कोण, आणि म्हणून पंढरपूरचं देवालय, विठ्ठलाचं देवालय हे प्राचीन बुद्ध विहार आहे, हे मी सिद्ध करून देईन, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देहू रोडच्या 25 डिसेंबरच्या भाषणामध्ये द रायटिंग स्पीचेस या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. तर पंढरपूर हे प्राचीन बौद्ध क्षेत्र आहे असं संतांच्या अभंग गाथांमध्ये, रचनांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. एक मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे अलीकडे गर्व से कहो हम हिंदू है, हिंदू राष्ट्राच्या नावाने ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे आणि हिंदू राष्ट्र गर्व से कहो हम हिंदू है. मात्र एक प्रकर्षानं जाणीव होते की जेवढे काही वारकरी संतांचे मराठी संत साहित्य आहे, संतांच्या जेवढे काही संत आहे आणि त्या सर्व संतांच्या मराठी संत साहित्यामध्ये अभंग गाथा रचनांमध्ये कोणत्याही संतांच्या गाथेमध्ये आपल्याला हिंदू हा शब्द आढळत नाही. महाराष्ट्रातील जेवढे काही संत आहे त्यांच्या कोणत्याही अभंग गाथा तुम्ही चाळून बघा, तुम्हाला हिंदू नावाचा शब्दच सापडत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ही खरोखरच मोगलांनी दिलेली शिवी आहे. हिंदू या शब्दाचा अर्थ चोर,
होतो, गुलाम काळा असा असा त्याचा अर्थ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे सातवाहन, मौर्य, वाकाटक, त्रैकुटक, भोज, कंबोज, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार या संपूर्ण बौद्ध राज्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून जे सातवाहन कालखंडामध्येच सातवाहन जे राजे आहे, जे नागराजे आहे, ज्यांची राजधानी अमरावती आणि पैठण जुन्नर होती, तर या ठिकाणी सातवाहन राजांचा जो राजा होता, आपल्याला असं माहित आहे की मराठीचा आद्य ग्रंथ कोणता, तर मराठीचा आद्य ग्रंथ गाथा सप्तशती होता. हा गाथा सप्तशती हा ग्रंथ सातवाहन नागराजा हाल यांनी गाथा सप्तशती हा पहिला मराठी अभंग, पहिला मराठी ग्रंथ लिहिला आहे. सातवाहन राजे हे मराठी भाषिक होते. सातवाहन राजांनीच महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने किल्ला निर्मितीला सुरुवात केली आहे. मग तो लोहगड किल्ला असेल, विसापूर, शिवनेरी किल्ला असेल, हे सातवाहनांपासून निर्माण झालेले आहे. नंतर शिवाजी संभाजी महाराजांनी त्याची भरभराट केलेली आपल्याला दिसते. हा इतिहास आहे पुरातात्विक. आणि म्हणून पहिला आद्य मराठी ग्रंथ हा गाथा सप्तशती आहे, हाल सातवाहन नागराजांचा, आणि त्याच्यामध्ये बुद्धांचा उल्लेख सुद्धा आहे. हा सातवाहन नावाचा हाल राजा, ज्यांनी आंध्र प्रदेशामध्ये नागार्जुन कोंडा नावाचं बौद्ध महाविहार नागार्जुन भिक्खूसाठी बांधून दिलेलं होतं. आणि म्हणून हाल राजांची गाथा सप्तशती. तर गाथा हा शब्द मुळातच पाली आहे. जसं महामंगल गाथा, जयमंगल अठ्ठगाथा, नरसिंह गाथा आपण म्हणत असतो, किंवा 84,000 जे धम्मस्कंद आहे त्या एक प्रकारे 84,000 गाथा. तर गाथा हा शब्दच मुळात पाली आहे. तर या पंढरपूरचा जो प्राचीन इतिहास आहे, तर या महाराष्ट्रामध्ये अमरावती असेल, जालना असेल, किंवा औरंगाबाद असेल, सोलापूर असेल आणि गोंदिया या जे जिल्हे आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा पंढरपूर नावाचे छोटे छोटे गाव आपल्याला नावरूपास दिसतात. तर या पंढरपूरचं जे प्राचीन नाव आहे, राष्ट्रकुटांच्या ताम्रपटामध्ये शिलालेखांमध्ये सापडतं पांडुरंग पल्ली. पल्ली म्हणजे हा पाली शब्दाचा अपभ्रंश आहे. तर हा पांडुरंग पल्ली हे ताम्रपटामध्ये राष्ट्रकूट नागराजाच्या पांडुरंग पल्ली हे प्राचीन पंढरपुराचं नाव सापडतं. आणि तसंच पुंडरीकपूर आहे, पंढरी आहे किंवा पंढरपूर, अशा पद्धतीने हे नाव पडलेले आहे. यापूर्वी सांगितलं होतं की नरसिंह गाथामध्ये ओसड्डी पंढर शुद्ध सुवन्नो, पंढर हा शब्द नरसिंह गाथामध्ये आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे पंढरीक, पुंडरीक म्हणजे काय, पुंडरीक म्हणजे पांढरे कमळ. जे बुद्धाची आई महामाया हिला आषाढी पौर्णिमेला जे स्वप्न पडत असते, त्या स्वप्नामध्ये पांढरा हत्ती आणि पांढऱ्या हत्तीच्या सोंडामध्ये पांढरे कमळाचे फुल म्हणजे पुंडरीक होय. आणि सद्धम्म पुंडरीक सुत्त सुद्धा आहे. श्रमणांचे 4 प्रकारामध्ये भगवान बुद्धांनी श्रमणांचे 4 प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये सुकुमार श्रमण, अचल श्रमण, पद्म श्रमण आणि पुंडरीक श्रमण असे पुंडरीक श्रमण हा एक प्रकार बौद्ध साहित्यामध्ये बुद्धाने सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर जे पांडुरंग म्हणतो, पांडुरंग हा शब्द, तर पांडू म्हणजे काय, तर पिवळा, पितांबर, पिवळे वस्त्र धारण करणारा. तर पंडू म्हणजे काय होत असते, पिवळा. तर अशा पद्धतीनं छत्तीसगडमध्ये जे दक्षिण कोशल म्हणून ओळखल्या जात होतं, छत्तीसगड राज्यामध्ये जे आपण ऐकलं असेल की शिरपूर हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ, शिरपूर हे छत्तीसगडमध्ये आहे. शिरपूर प्राचीन बौद्ध विद्यापीठ. तर हे शिरपूर प्राचीन बौद्ध विद्यापीठ महाविहार जर कोणी बांधलं असेल तर ते पांडुवंश नावाचा एक नागवंश होऊन गेला आहे दक्षिण कोसलमध्ये. त्यांना पांडुवंश, सोमवंश असा एक नागवंशी जो राजा होता, बुद्धिस्ट राजा महाशिवगुप्त बालार्जुन हा पांडुवंश नागवंशी. तर पांडुवंश नावाचं एक वंश सुद्धा ज्यांनी स्वस्तिक महाविहार, आनंद प्रभू महाविहार हे छत्तीसगड सिरपूरला बांधलेलं आहे. तर त्याचा अत्यंत महत्वाचा राजा होता महाशिवगुप्त बालार्जुन. तर हा पांडुवंश म्हणजे सोमवंश आणि नागवंश असे 3ही नावाने तो ओळखला जातो. तर पांडुवंश हा एक बुद्धिस्ट वंश
होऊन गेलेला आहे. त्याचप्रमाणे आपण पांडुलिपी असा वगैरे जो शब्द प्रयोजन करत असतो, तर अशा पद्धतीनं जे सांगायचं म्हणजे सातवाहन नागराच्या जे सातवाहन नागराचा आहे हाल नावाचा, तर त्यांनी गाथा सप्तशती जो मराठी आद्य ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये बुद्धाचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. गाथा सप्तशतीमध्ये कीर मुहस छेई हेई रेहिय व सुहा पलास कुसुमेही बुद्धस्स चरणं वंदन पडियेही व भिक्खू संगेही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पळसांच्या फुलाकडे पाहून त्यांनी हे पळसांची फुलं हे रान असं दिसत आहे, जणू काय बुद्धाचा भिक्खू संघ बुद्धाला वंदन करत आहे, असं पळसांच्या फुलांकडे पाहून हाल नावाच्या नागराजांनी गाथा सप्तशतीमध्ये बुद्धाचा स्तुती केलेली आहे, प्रशंसा केलेली आहे. आणि म्हणून हे प्राचीन पंढरपूरचा हा जो वारसा आहे, हे प्राचीन पंढरपूर जे बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचं महान असं केंद्र होतं आणि ते महाराष्ट्राचं एक प्रकारे नाकही आहे. आणि म्हणून सर अलेक्झांडर कनिंघम यांनी जे आखाडी पौर्णिमा आहे, तर सर अलेक्झांडर कनिंघम यांनी द व्हिल्सा टॉप नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे अंग्रेजीमध्ये. द व्हिल्सा टॉप, व्हिल्सा कशाला म्हटलेला आहे, तर जो साची स्तूपांवर, साचीचं जुनं नाव व्हिल्सा टोप आहे किंवा कोकणात बेट आहे किंवा चेतेगिर अशी अनेक नावं आहेत साचीला. तर या सर अलेक्झांडर कनिंघमनं द व्हिल्सा टॉप या ग्रंथामध्ये असा उल्लेख केला आहे की त्यांनी साचीला आखाडी एकादशीला त्यांनी त्या ठिकाणी उत्सव बघितलेला आहे आणि त्याचं वर्णन त्यांनी द व्हिल्सा टॉप ग्रंथामध्ये केलेलं आहे. तर होऊ शकते की त्या ठिकाणी भगवान बुद्धांचे जे अग्रशिष्य आहे सारिपुत्त आणि महामोगलायन यांच्या शारीरिक धातूंवर अस्थिंवर महास्तूप आहे साचीला. साचीला 3 ठिकाणी आहे, सतधारा आणि सारुमारू आणि साची या ठिकाणी सारिपुत्त महामोगलांच्या अस्थी प्राप्त झालेल्या आहेत. तर त्यांचा उत्सव होऊ शकतो. आजही कार्तिक पौर्णिमेला त्या ठिकाणी सारिपुत्त मोगलांच्या अस्थींची धम्म रॅली निघत असते. तर ह्या आखाडी पौर्णिमेचं एक विशेष महत्व आहे. या आखाडी पौर्णिमेलाच जगन्नाथ रथयात्रा निघत असते, तर त्याचाही संबंध या आखाडी पौर्णिमेच्या आषाढी महिन्यामध्येच हा उत्सव जगन्नाथ रथयात्रा निघत असते, त्याचाही संबंध बौद्ध धर्माशी आहे. आणि म्हणून जे विदेशी इतिहासकार आहे त्यांच्यापैकी रॉयल एशियाटिक सोसायटीचे जे स्टीव्हनसन आहे यांनी सुद्धा हे पंढरपूर प्राचीन बौद्ध विहार आहे असं सांगितलंय. सर जॉन मार्शल असेल, तर अशा पद्धतीनं हे संपूर्ण जेम्स बर्जेस यांचाही उल्लेख मी केलेला आहे. तर जे जॉन विल्सन आहे यांनी अ मेमोयर ऑफ द केव टेम्पल इन वेस्टर्न इंडिया या ग्रंथामध्ये त्यांनी पंढरपूर हे प्राचीन बौद्ध विहार आहे असा उल्लेख केलेला आहे. स्वामी विवेकानंद यांनी द सेजेस ऑफ इंडिया कम्प्लीट वर्क ऑफ स्वामी विवेकानंद व्हॉल्यूम 7 आणि दी सेजेस ऑफ इंडिया पृष्ठ क्रमांक 264 समग्र विवेकानंद खंड या ग्रंथामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात की जगन्नाथपुरी हे प्राचीन बौद्ध महाविहार होतं आणि भारतातील इतरही प्रसिद्ध हिंदू म्हणून मंदिरं जी ओळखली जातात ती प्राचीन बौद्ध विहार होय असं स्वामी विवेकानंदांचं सुद्धा कथन आहे. प्रबोधनकार ठाकरे हे सुद्धा म्हणतात धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म या ग्रंथामध्ये की भारतातील जेवढी काही प्रसिद्ध हिंदू मंदिर म्हणून सांगितल्या जातात ते प्राचीन काळातील बुद्ध विहार होय. त्यांचं हिंदू ब्राह्मणी मंदिरांमध्ये रूपांतरण करण्यात आलेलं आहे असं ते प्रबोधनकार ठाकरे सुद्धा म्हणतात. तर या महाराष्ट्रामध्ये जे बौद्ध राजे होऊन गेले शिलाहार राजे, तर शिलाहार राजे जे नागवंशी राजे होते, शिलाहार राजापैकी चित्तसेन नावाचा नागराजा आणि नागसेन नावाचा नागराजा, तर हे शिलाहार राजे जे महाराष्ट्रामध्ये शेलार नाव आहे, तर हे शिलाहार राजांनी सुद्धा बौद्ध धर्माला राजाश्रय दिलेला होता. आणि म्हणून आणखी एक अत्यंत महत्वाचा जो इतिहासकार आहे इंग्लंडचा इतिहासकार, त्यांनी 2016 मध्ये एक ग्रंथ लिहिला महान सम्राट अशोकांवर, अशोका द सर्च फॉर इंडिया लास्ट एम्पायर. या ग्रंथामध्ये इंग्लंडचे प्रसिद्ध इतिहासकार चार्ल्स एलन यांनी
पंढरपूर विठ्ठलनाथ मंदिर, अयप्पा मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर आणि जगन्नाथ मंदिर हे प्राचीन बुद्ध विहार आहे. हे चार्ल्स सेलन या इतिहासकारांनी सुद्धा लिहिलेलं आहे. इतकंच नाही, चार्ल्स सेलन म्हणतो की बद्रीनाथ सुद्धा हे प्राचीन बौद्ध विहार आहे. आता बद्रीनाथ काय आहे, तर बद्रीनाथ बुद्धालाच म्हणतात. बुद्धांच्या काळामध्ये कौशांबीला बद्रिका, आता हे बद्री जो शब्द आहे, तर बुद्धांच्या काळामध्ये बद्रिकाराम नावाचं महाविहार कौशांबीला होतं. ते बुद्धाला दान दिलं होतं. बद्रिकाराम महाविहार कौशांबी बुद्धांच्याच काळात. तर त्याच्यावरूनच हे बद्रीनाथ हे मंदिर झालेलं आहे. तर आपण महान सम्राट अशोकाचा खरा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर चार्ल्स एलन आणि पॅट्रिक ऑलिव्हेल हे श्रीलंकेचे इतिहासकार यांचीच आपण सम्राट अशोकांची चरित्र वाचावी. वर्षावासाच्या कालखंडामध्ये आपण सम्राट अशोक यांचंही जीवन चरित्र वाचलं पाहिजे, कारण सम्राट अशोकांमुळेच संपूर्ण जगभरामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला. सम्राट अशोकांची जयंती साजरी करणं आणि सम्राट अशोकाचा इतिहास, त्यांचे 84,000 शिलालेख आणि त्यांचं धम्म कार्य हे जगाला माहीत झालं पाहिजे. त्यासाठी आपण सम्राट अशोकाचाही चरित्र वर्षावासामध्ये वाचा. चार्ल्स एलन आणि पॅट्रिक ऑलिव्हेल यांचेच हे 2 ग्रंथ हिंदी अनुवादामध्ये, मराठी अनुवादामध्ये आपल्याला मिळेल. ते ऑनलाईन आपण वाचू शकता यावर्षी वर्षावासात. आणि म्हणून हे प्राचीन पंढरपूर, रमाईचा ही खूप प्रसंग आहे की रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी म्हणायची मला पंढरपूरला घेऊन चला, कारण त्याला कारणही होतं. रमाईचे वडील जे आहे भिक्खूजी धुत्रे, भिक्खू म्हणजे काय, भिक्खू शब्दाचाच तो शब्द आहे. आणि रमाईच्या आईचंच नाव होतं रुक्मिणी. तर त्यामुळे रमाईचा जो परिवार होता तो वारकरी पंथाला होता. आणि रमाईचे वडील भिक्खूजी धुत्रे आणि रखमा अधूनमधून वारीला वगैरे जायचे आणि म्हणून रमाईवर ते संस्कार पडलेले होते. आणि त्या काळातील आपले सर्वच लोक रुक्मिणी आणि चोख्याचीच पूजा करायचे. आणि म्हणून रमाईचा तो अट्टहास आपल्याला माहितच आहे की रमा कशाला त्या पंढरपूरचं नाव काढतं. विठोबा चोख्याची भक्ती काही कमी होती का? पण चोख्याला कधीही दर्शन होऊ दिलं नाही. आणि म्हणून मी तुझ्यासाठी हजारो नवे पंढरपूर उभे करीन. आणि ते नवे पंढरपूर पाहण्यासाठी मात्र रमाई जिवंत नव्हती. आणि ते 2 नवे पंढरपूर नाग विदर्भामध्ये बाबासाहेबांनी निर्माण केले. एक म्हणजे नागपूर आणि दुसरं म्हणजे चंद्रपूर. आणि म्हणून नागपूर आणि चंद्रपूर डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा पंढरपूर मंदिरामध्ये गेले होते. त्यांनी अभ्यास केलेला होता. म्हणूनच ते म्हणत होते की पंढरपूरचं मंदिर हे प्राचीन बुद्ध विहार आहे, हे मी सिद्ध करून देईन. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे. बुद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. तर या प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये महाराष्ट्र म्हणून जे ओळखल्या जात होतं किंवा सुना प्रांत म्हणून, सुना म्हणजे शांत प्रांत, तर हा सुना प्रांत महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशामध्ये बुद्धांच्याच कालखंडामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला होता. पारायण सुत्तामध्ये बावरी नावाचा अरहत भिक्खू आणि त्याचे 16 शिष्य भिक्खू, पुन्न नावाचा पुन्न आणि कशाचंही नाही ऊन, जे पुन्न नावाच्या भिक्खूवरूनच पुणे या शहराचं नाव पडलेलं आहे. आजही पुणे शहरामध्ये थेरगाव नावाचं उपनगर आहे. थेर म्हणजे काय, तर भिक्खू. म्हणजे पुन्न नावाचा थेर हा सोपारा, मुंबई, पुणे या परिसरामध्ये होता. पुन्न नावाच्या अरहत भिक्खू, बुद्धाच्या काळातला महाराष्ट्रातला पहिला अरहत भिक्खू पुन्न, त्याच्यावरच पुणे हे नाव पडलेलं आहे. आणि पुन्न यांनीच बौद्ध धर्माचा प्रचार इसिदिन्न पुन्न आणि त्यांचा बंधू चुल्ल पुन्न भिक्खू यांनी महाराष्ट्रभर सुना प्रांतमध्ये सोपाऱ्याला महाचंदनकुटी महाविहार सुद्धा बांधून दिलं होतं. तर अशा पद्धतीनं त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जे काही जुन्नर शिवनेरी आहे, या ठिकाणी शिवपालनिका नावाची सातवाहन काळामध्ये महान विद्वान भिक्खून येऊन गेली होती. आणि जुन्नर शिवनेरीला शिवपालनिका नावाचा भिक्खुणी संघ होता. भिक्खुणी शिवपालनिका भिक्खुणी संघ असा तो होता. आणि जुन्नर शिवनेरी हे प्राचीन भिक्खुणीचं विद्यापीठ, बौद्ध धर्माचं प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं. आणि अशा पद्धतीनं हे जे नाशिकला जी तिरस्मी बुद्धलेणी आहे नाशिकला, तर ही त्रिरश्मी बुद्धलेणीमध्ये तापसी नावाची एक भिक्खुणी होती. तापसी भिक्खुणीचा उल्लेख
नाशिकच्या त्रिरश्मी बुद्धलेणीमध्ये आपल्याला सापडतो. तर महावंश ग्रंथामध्ये म्हणजे महान सम्राट अशोकांनी मोगली पुत्र तिसरे यांच्या मार्गदर्शनामध्ये जी तिसरी महाधम्म संगीती पाटलीपुत्र पटना अशोकाराम महाविहारामध्ये भरवली होती. या तिसऱ्या धम्म संगीतीमधून यवन ग्रीक वंशाचा महाधम्मरक्षित नावाच्या अर्हत भिक्खूला महाराष्ट्रामध्ये धम्म प्रचार आणि प्रसारासाठी पाठवलं होतं. पंढरपूर असेल, नांदेड असेल, नेवासे असेल, नेवासे नगर जिल्ह्यामधलं ते सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. तिथे सातवाहन काळातील बौद्ध स्तूप आणि अवशेष प्राप्त झालेले आहे. बुद्धाची आई महामायाचं मातीचं शिल्प सुद्धा तिथे प्राप्त झालेलं आहे नेवासे. तर हे जेव्हा महाधम्मरक्षित भंतेजी महाराष्ट्रामध्ये धम्मप्रचारासाठी आले तर त्यांनी एकूण 14,000 लोकांना प्रवज्या दिली होती, भिक्खू बनवलं होतं महाधम्मरक्षित भंतेजींनी आणि 75,000 लोकांना बौद्ध धम्माची उपासक उपासिका म्हणून दीक्षा सुद्धा दिलेली होती. तर अशा पद्धतीनं महाधम्मरक्षित हा यवन ग्रीक भिक्खू मिलिंद वंशाचा. तर मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये सुद्धा आपण महाधम्मरक्षित याच्याकडे नागसेन भिक्खू हा अशोकाराम महाविहारामध्ये पाटलीपुत्र पटण्याला शिकण्यासाठी जात असतो, हे आपण उल्लेख मिलिंद प्रश्नामध्ये ऐकत असतो. तर संतांच्या अनेक अभंग गाथा आहे. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊली हे विशेषण बुद्धाला म्हणजे आईसारखं प्रेम करणारा, पित्यासारखं प्रेम करणारा बुद्धाचं एक विशेषणच आहे माऊली. जसं आपण भीमा माऊली, रमा माऊली म्हणतो. तर माऊली जगाची लोक गाण्यामध्ये म्हणतात. विठ्ठल वाघाचं गाणं आहे विठू माऊली तू माऊली जगाची. तर माऊली हे जे वारकरी लोक आज जे वारीमध्ये पालखीमध्ये म्हणत असतात, तर माऊली हा पहिल्यांदा शब्द संत एकनाथ महाराजांनी बुद्धाला अभंगामध्ये वापरलेला आहे. संत एकनाथ महाराजांनीच पहिल्यांदा बुद्धाला बोधाई माऊली म्हणून असा उल्लेख केलेला आहे. काय म्हणतात त्यांचा अभंग आहे. संत एकनाथ महाराज हे नाथपंथी होते, पैठण पतिठांचे नागघाटचे. तर त्या ठिकाणी बोधोनी सकळही लोक बोधाई माऊली. बोधोनी सकळही लोक बोधनेले त्रिविध ताप हो, बौद्ध रूपे नादसी बोलवेना. बोलणे एक हो, साधक बाधक येते एकपणेच बोधाविसे हो, उदो म्हणो उदो बोधाई माऊली हो. म्हणजे बुद्धालाच बोधाई माऊली असं संत एकनाथांनी त्यांच्या अभंग गाथेमध्ये वर्णन केलेले आहे. बोधाई माऊली तू, त्याचा अर्थ असा आहे, भावार्थ अर्थबोध. बोधाई माऊली तू स्वतः मौन धारण करून निशब्द राहून सर्व जगाला ज्ञान बोध देत आहे. तू आपल्या ज्ञान बोधाने जगाचे ताप दुःख नष्ट करीत आहे. साधक बाधक सर्वांना ज्ञान देत आहे. म्हणजे उच्च नीचताना न बांधता सर्वांना, जे साधक लोक आहे, बाधक लोक आहे, सर्वांना तू समतेनं ज्ञानाचा बोध देत आहे. बोधाई माऊली बुद्धालाच म्हणून म्हटलेलं आहे. तर हे संत एकनाथ महाराज नाथपंथी होते आणि एकनाथ हे बुद्धाचं एक नाव आहे. तर हे नाथपंथी प्राचीन काळातील उत्तरवर्ती बौद्ध धर्माची एक शाखाच होती. आणि हे पैठण पतिष्ठान, आता हे पैठण पतिष्ठान म्हणजे सातवाहन नागराजांची राजधानी होती महाराष्ट्रामध्ये. आणि हे पैठण गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर नागघाट आहे. तर पैठण या संत एकनाथांच्या समाधीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पैठण संत एकनाथ महाराजांच्या समाधीला भेट सुद्धा दिलेली होती. आणि म्हणून एकनाथ हा जो शब्द आहे, एकनाथ, लोकनाथ, सारनाथ, हे सगळे बुद्धांचेच विशेषण आहे. आणि नाथपंथी, नाथ हा शब्दच पाली आहे. अतही अतनो नाथो कोई नाथो परोसिया. बुद्ध म्हणतात स्वतःचा नाथ स्वतःच बना, दुसरा कोण आपला नाथ बनू शकत नाही. आणि म्हणून विठू माऊली तू माऊली जगाची असं म्हणतात. तर जगाची माऊली जर कोण असेल तर तथागत सम्यक संबुद्धच आहे. बुद्धालाच हे माऊली विशेषण आहे. मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. तर हे मुक्तीच्या 4 अवस्था तेने मुक्तीचारी साधिल्या, सोतापन्न, सगदागामी, अनागामी आणि अर्हत. तर हे सर्व संतांनी, तर हे सर्व संतांच्या ज्या गाथा आहे, संत चोखामेळांची गाथा आहे. चालता बोलता न मोडे समाधी, त्याशी एकची कारण मूळ अंतकरण शुद्धी. हे संत चोखामेळांची गाथा आहे. त्याचप्रमाणे संत तुकारामांची तोडोनिया अवघ्या ज्येष्ठांचा संबंध, शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे.
आणि संत तुकाराम आणखी म्हणतात, आधी मन घ्यावे हाती, मग पूजा गणराज गणपती. गणराज गणपती बुद्धालाच म्हटलेला आहे. जो शाक्य गणाचा नायक आहे त्यालाच गणराज गणपती म्हटलेला आहे. गणपती हा जो शाक्य गणाच्या बुद्धाचंच एक विशेषण आहे. तर म्हणूनच तुकाराम महाराजांनी म्हटलंय, आधी मन घेई हाती, तोची गणराज गणपती. आणि म्हणून संत तुकारामांचं आणखी एक वचन आहे, खूप सुंदर आहे. मुख्य मुक्तीचे माहेर, ऐशे जाणा पंढरपूर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आहे, आशा ते करविते, बुद्धीचा तो लोप, संदेह ते पाप कैसे नव्हे, आपला आपण करावा विचार, प्रसन्नते सार मन गवाही, नावे रूपे अंगी लाविला विटाळ, होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध. संत तुकाराम याचसाठी करावा अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावया. तर संत तुकारामांची, संत कबीरासारखी, संत रविदासासारखी, महामोगलाईन भंतेजी सारखी क्रूर हत्या झाली. संत तुकारामांची हत्या होळीच्या दिवशी केली आणि इंद्रायणी नदीमध्ये त्यांच्या गाथा आणि त्यांचे तुकडे तुकडे टाकून दिले होते. आणि पुष्पक विमानाची एक काल्पनिक कथा रचल्या गेली. कारण तुकोबारायांनी त्यांच्या अभंगामध्ये म्हणजे कोणी करतील माझा घात, लावतील पोलित, असा अभंग त्यांच्या गाथेमध्येच त्यांनी वर्णन केलेलं आहे की कोणीतरी माझा घात करतील, जे कोणी करतील घात लावतील पोलित, हा अभंग वाचावा, जेणेकरून संत तुकारामांनी इशाराच केलाय त्या अभंगामध्ये. त्यांना चाहूल होती की कोणीतरी माझे शत्रू माझा घात करतील म्हणून. आणि म्हणून पुष्पक विमानाची म्हणजे सर्व जे काही संत एकनाथ आहे, संत नामदेव आहे, सर्व वारकरी संतांना पुष्पक विमान आलं नाही, परंतु संत तुकारामांनाच कसं आलं हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन नाही, तर त्यांचा खूनच करण्यात आलेला आहे महामोगलाईन भंतेजी सारखा. तर ते पुष्पक विमान, आता हा विमान शब्द खूप महत्वाचा आहे. विमान शब्द हा पाली धम्मलिपीतला शब्द आहे. जसं त्रिपिटकामध्ये विमान वत्थू आहे, तर हे पुष्पक विमान हे काल्पनिक आहे. विमान वत्थू हा शब्द, विमान हा शब्दच मुळात धम्मलिपीतला शब्द आहे. आपण बौद्ध साहित्यामध्ये तोरण वत्थू, द्रोण वत्थू, कपिल वत्थू हे जे शब्द, विजंब वत्थू हे शब्द ऐकत असतो, विमान वत्थू, तर हे सगळे शब्द पाली धम्मलिपीतले शब्द आहे. तर महाराष्ट्रातील जेवढे काही नाथपंथी वारकरी पंथी आहे हे प्राचीन बुद्धिस्टच लोक होते. त्या सर्व वारकरी संतांचा छळ करण्यात आला, हत्या करण्यात आली, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून संत तुकाराम महाराज यांनी जेवढ्या काही अभंग गाथा रचना केलेल्या आहे देहुगावला, देहुगाव हे इंद्रायणी नदीच्या काठी आहे पुणेमध्ये. तर देहुगावला जर आपण देहुगावच्या परिसरामध्ये जर पाहिलं तर संत तुकाराम महाराजांनी आपल्या सर्वच अभंग गाथा बुद्ध लेण्यांमध्ये केलेल्या आहे. देहुगावला बुद्ध लेणी आहे. मग ते भंडारा डोंगर बुद्ध लेणी असो, फिरंगाई डोंगर बुद्ध लेणी असो, भामचंद्र डोंगर बुद्ध लेणी असो, किंवा घोराडवाडी डोंगर बुद्ध लेणी असो, आणि कार्ला बुद्ध लेणी सुद्धा एवढी जगप्रसिद्ध आहे, तिथेही संत तुकारामांनी नक्कीच भेट दिली असेल. तर ह्या सर्व अभंग गाथा संत तुकारामांनी आपली जी ध्यान साधना आहे, एकांतवास आहे, हे सर्व बौद्ध लेण्यांमध्येच त्यांनी लिहिलेले आहे. आणि म्हणून बौद्ध धर्माचा त्यांच्यावर प्रभावही होता. आणि म्हणून संत तुकारामांचं नाव मोरे होतं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा घारापुरी आणि कोकणामध्ये मौर्य घराण्याची एक शाखा होती. आणि म्हणून मौर्य वंश, सम्राट अशोक मौर्य वंशाचेच हे मोरे संत तुकारामाई होते, मौर्य वंशाचे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून जो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक याला आपण संत हा शब्द लावत असतो. संत हा शब्द ही मुळातच पाली धम्मलिपीतला आहे. आपण परित्त पाठामध्ये ये संता संत चित्ता म्हणतो. संत बुद्धालाच म्हटलंय संत चित्ता, ये संता संत चित्ता. संत म्हणजे जो शांत चित्ता आहे, ज्या काया वाचा मनाने जो शांत झालेला आहे, दांत झालेला, अशालाच संत म्हणतात. तर संत हा शब्द मूळचाच पाली आहे. आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं मुकनायक छापलं, तर त्याच्यामध्ये संत तुकारामांच्या चोळीनं काय करू आता धरून या भिड, निशंक तोंड वाचविले, कोणी नव्हे येते मुकियाचा जान, असं जे म्हणजे बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतामध्ये ज्ञानोबा माऊली आणि संत तुकारामांच्या मुकनायक पाक्षिकामध्ये ओळी वापरलेला आहे. आपल्याला माहित असेल की या महाराष्ट्रातील प्रथम मराठी संत चरित्र तुकाराम महाराजांचं, आणि तुकाराम महाराजांनी
अश्वघोष नावाचे जे बौद्ध भिक्खू होते, बौद्ध सम्राट कनिष्काचे गुरु अश्वघोष भंतेजींचा बौद्ध ग्रंथ वज्रसूची नावाचा बौद्ध ग्रंथ तुकाराम महाराजांनी वाचलेला होता. आणि म्हणून पहिला तुकाराम महाराजांचं चरित्र केळुस्कर गुरुजींनी लिहिलेलं आहे मराठीमध्ये. आणि डॉक्टर आनंद यादव यांनी संत सूर्य तुकाराम महाराजांचं एक पुस्तक लिहिलं होतं, ते सुद्धा खूप विवादात चाललेलं होतं. डॉक्टर आनंद यादव ज्यांनी नटरंग सिनेमा बनवलेला. तर अशा पद्धतीनं हे केळुस्कर गुरुजींचं संत तुकाराम चरित्र आणि डॉक्टर आनंद यादव यांचं संत सूर्य तुकाराम हे पुस्तक आपण नक्कीच वाचा. तर संत नामदेव हे वारकरी पंथांचे आहे. वारकरी संप्रदायाची निर्मिती ज्ञानेश्वरांनी नाही, संत नामदेवांनी केली आहे. संत ज्ञानेश्वर असेल, सोपान असेल, मुक्ताबाई असेल आणि निवृत्तीनाथ आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा नाथपंथी होता. आणि नाथपंथी हे बुद्धिस्ट होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. मच्छिंद्रनाथ, नवनाथ, गोरखनाथ, 84 सिद्धनाथ, आदिनाथपंथी, मानवापंथी हे सगळे नाथपंथी प्राचीन काळातले बुद्धिस्ट होते. सहजान वज्रयान पंथाला मानणारे होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वराचा संपूर्ण परिवार नाथपंथी होता आणि नंतर ते वारकरी संप्रदायांमध्ये संत नामदेवांच्या सामील झाले. वारकरी संप्रदायांची स्थापना नामदेवांनी केलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे, न की ज्ञानेश्वरांनी. लोक चुकीच्या पद्धतीनं प्रचार करतात आणि म्हणून नाथपंथी असल्यामुळेच त्यांचा छळ झाला होता. विठ्ठल आणि रुक्मिणी हे जे कुलकर्णी परिवार आहे, संत ज्ञानेश्वरांचे आई वडील, ज्यांना आत्महत्या करावी लागली कारण ते नाथपंथी बुद्धिस्टच होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर संत नामदेव महाराज यांनी वारकरी पंथाची जी निर्मिती केली, तर संत नामदेव, तर नाम हा शब्द मुळात पाली आहे. नाम म्हणजे काय, तर आपण म्हणतो नामरूप. नाम म्हणजे चित्त होत असते आणि देव म्हणजे हे बुद्धाचं सूचक आहे. नाम हा शब्दच मुळात पाली आहे, नामरूप. तर नामदेव महाराज यांचाही छळ करण्यात आलेला होता आणि नामदेव महाराज शेवटी पंजाबमध्ये त्यांनी तिकडेही प्रचार आणि प्रसार केला होता. ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे लंगी. आणि म्हणून संत नामदेव असेल, सर्व संतांनी बौद्ध धर्माचा म्हणजे तथागत सम्यक संबुद्धांच्या संदर्भात आपल्या गाथांमध्ये, अभंग रचनांमध्ये ओळी केलेली आहे. जे संत तुकाराम तथागत भगवान बुद्धांना भैषज्य राजा, बोधी राजा, धम्म राजा, नागराजा बुद्धालाच म्हणतात. महाराजा, महाविहार कान्हेरीच्या बुद्धलेणीमध्ये आपण बघत असतो. तर महाराज, महाराजा जे आज अलाना महाराज, फलाना महाराज म्हणत असतो, महाराज, महाराजा शब्द मूळ पाली आहे. मिलिंद प्रश्नामध्ये मिलिंद राजाला महाराजा म्हणायचे. जे धम्म राजे होते, बुद्धिस्ट राजे होते, त्यांनाच राजा, महाराजा म्हणायचे. आणि म्हणून लक्षात घ्या, आजही कान्हेरी बुद्धलेणीमध्ये महाराजा महाविहार नावाची बुद्धलेणी आहे, कान्हेरी बुद्धलेणी मुंबईला. आता म्हणून संत चोखामेळांनी सांगितलंय की बुद्ध म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धच आहे. तर संत चोखामेळांवर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गळ्यातील सोन्याचा कौस्तुभ हार चोरला म्हणून त्याच्या संत चोखामेळावर खोटा आरोप लावला होता ब्राह्मण बडव्यांनी. एवढंच नाही तर त्यांचा छळ करण्यात आला होता. माणूस बैलाच्या पायाला बांधून संपूर्ण पंढरपूर नगरीमध्ये हरपटवता नेण्यात आलं होतं संत चोखामेळांना. आणि म्हणून सर्व संतांचा म्हणजे त्यांचा अभंगच आहे, काय मी केला गुन्हा बडवे मच मारती. बडवे म्हणजे ब्राह्मण. तर आज जे संत चोखामेळांचे जे छळ झाला, हत्या झाला आणि संत चोखोबांना कधीही दर्शन होऊ दिलं नाही. आणि म्हणून जे पंढरपूरचा 2000 जे रामेश्वर भट असेल किंवा मंबाजी भट असेल, सालोमालो या हे सर्व ब्राह्मण लोक यांनीच संत तुकारामांचा असेल तर सर्व संतांचा छळ आणि हत्या या ब्राह्मणवादी लोकांनीच केलेल्या होत्या. तर पंढरपूर हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. याचा ताम्रपट मैसूरला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पुंडरीक मुनी असा शब्द आलेला आहे. तर पुंडरीक मुनी, पुंडरीक म्हणजे पांढरे कमळ, म्हणजे पांढऱ्या कमळावर बसलेला मुनी. बुद्धांचं मुनी सूत्र सुद्धा आहे. बुद्धाला मुनिराज म्हणतात, मुनींद्रनाथ म्हणतात, शाक्य मुनी, महामुनी, नागमुनी हे सगळे बुद्धांचेच नाव आहे किंवा मुनिंदस्स म्हणतो. मुनी हे शब्दच पाली आहे. म्हणून पुंडरीक मुनी म्हणजे काय, तर पुंडरीक मुनी असा शब्द आलेला आहे. तर पुंडरीक मुनी म्हणजे काय, तर पांढऱ्या कमळावर स्थित आहे. तर अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मंदिर प्रवेश सत्याग्रहाची सुरुवात केली होती ती आपल्या नाग विदर्भामधून, आणि ते कुठून,
1927 ला अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावतीला गेला, त्यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख सुद्धा सोबत होते. त्यानंतर 1929 ला पर्वती मंदिर सत्याग्रह पुण्याला केलेला बाबासाहेबांनी, आणि 5 वर्ष 11 महिने चाललेला जो आहे काळाराम मंदिराचा सत्याग्रह. हे सर्व तीनही मंदिराचे सत्याग्रह देवदर्शनासाठी नव्हते, आम्हीही माणसं आहोत समतेसाठी होते, समतेचे लढे होते, न की देवदर्शनासाठी. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये साने गुरुजी होऊन गेले. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, त्यांनी श्यामची आई वगैरे पुस्तक लिहिलं आहे. त्याचप्रमाणे गौतम बुद्धाचं छोटं मराठी चरित्र सुद्धा साने गुरुजींनी लिहिलं आहे. तर साने गुरुजींनी 1 मे 1947 ला ते 10 मे 1947 ला जे उपोषण केलं होतं पंढरपूरच्या मंदिरामध्ये, अस्पृश्यांना ब्राह्मण बडवे मनाई करत होते. म्हणजे लक्षात घ्या, 1947 ला सत्याग्रह करावा लागला पंढरपूर मंदिराचा सत्याग्रह, कारण अस्पृश्यांना त्या ठिकाणी मनाई होते. चंद्रभागा भीमा नदीच्या वाळवंटामधूनच अस्पृश्यांना दर्शन घ्यावं लागत होतं. आपल्याला चोख्याला तर माहित आहे, चोख्याला आयुष्यभर पंढरपूरला येऊ दिलं नाही. आजही त्याची पायरी महाद्वाराच्या समाधीपाशी, त्यांची समाधी नामदेव महाराजांनी बांधलेली होती, महाद्वार. तर हे त्यांनी जे साने गुरुजींनी खूप मोठा लढा दिलेला होता विठ्ठल मंदिरासाठी. त्यावेळी 88 ब्राह्मण बडव्यांनी 5 वर्ष ते फेटाळला होता तो. आणि म्हणून त्याच्यावरचं जे पांडुरंग डिंगरे यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, मंदिर प्रवेशाचे महाभारत, मराठीमध्ये ते वाचा. तर साने गुरुजींनी जेव्हा आमरण उपोषण केलं, पंढरपूरच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळाला पाहिजे, तर महात्मा गांधी असेल, विनोबा भावे, हे ब्राह्मण बनिया लोक आणि स्वतः काँग्रेसनी साने गुरुजींना विरोध केलेला होता. आणि म्हणून लक्षात घ्या, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुणे करार केला होता आणि गोलमेज परिषदेमध्ये आम्हीच हरिजन एक शिवी आहे, असंवैधानिक शब्द आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग हरिजन हा शब्द आपण सांगू नये. तर एक गोष्ट लक्षात घ्या की जे पुणे कराराच्या नंतर महात्मा गांधींना दाखवून द्यायचं होतं की हे जे मंदिर आहे, महात्मा गांधींनी जे मंदिरं खुली करून दिली होती अस्पृश्यांना काहीतरी मलमपट्टी म्हणून, तर ती केवळ छोटी छोटी मंदिरं होती, ती प्रसिद्ध मंदिरं नव्हती. म्हणजे छोटे छोटे मंदिरं खुले करून देऊन ते अस्पृश्यांचे खरे नेता म्हणून ते सिद्ध करायला लागले होते गांधी, विनोबा भावे. तर हे त्यांची एक चाल होती. प्रसिद्ध मंदिरं ते मुक्त नव्हते. आणि म्हणून पंढरपूरचं हे मंदिर महाराष्ट्राचं सोलापूरचं नाक आहे. तर अशा पद्धतीनं 1947 पूर्वी, म्हणजे 1947 ला सुद्धा, म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या जवळपास महाराष्ट्रातलं पंढरपूर मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुलं नव्हतं. हे आपल्याला हे साने गुरुजींच्या उपोषणावरून आपल्याला दिसतं. आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा निर्णय लागला आणि 17 ऑक्टोबर 1947 ला, लक्षात घ्या, 17 ऑक्टोबर 1947 ला हे अस्पृश्यांसाठी मंदिर खुलं झालं होतं. आणि त्यावेळी ब्राह्मणांनी एक नवीनच प्रचार केलेला होता. ब्राह्मणांनी ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला होता पंढरपूरचं मंदिर हे आता अस्पृश्यांसाठी खुलं होणार आहे पंढरपूरचं, त्यावेळी ब्राह्मणांनी संपूर्ण पंढरपुरामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक अफवा पसरवली होती की पंढरपूरचा जो विठोबा आहे पंढरपूरच्या मंदिरात, तो आता आहे नाही, तो आम्ही घागरमध्ये बसवलेला आहे. म्हणून 17 ऑक्टोबर 1947 ला घागर विठोबाचा नवा अवतार जन्म झाला. म्हणजे ब्राह्मणांनी ऋग्वेदातील पुरुष सूक्त आणि महामंत्र म्हणून विठ्ठलाचं तेज आम्ही घागरमध्ये, म्हणजे कलशीमध्ये, घागरमध्ये ओतलेला आहे. म्हणजे खरा विठोबा आता आमच्या घागरमध्ये आहे, विठ्ठलाच्या म्हणजे त्या मंदिरामध्ये नाही. त्याचं तेज आम्ही मंत्राद्वारे, ऋग्वेदाच्या पुरुष सूक्त मंत्राद्वारे ते संपूर्ण तेज आम्ही, म्हणजे खरा विठोबा आमच्या घागरमध्ये आहे. आणि तेव्हापासून घागर विठोबा जन्म झाला. आणि तो घागर विठोबा कोणाच्या घरी आहे? भगवान शास्त्री धारूरकरच्या घरी आहे. ते पंढरपूर मंदिराच्या बाजूलाच ते मंत्राद्वारे घागर विठोबा म्हणून काही, ते आजही पंढरपूरच्या मंदिराच्या बाजूला ते भगवान शास्त्री धारूरकर ब्राह्मण बडव्यांच्या घरी आहे.
आता घागर विठोबा जर त्या म्हणजे ब्राह्मणाचं तेच मंत्राद्वारे जर त्या घागरमध्ये असेल, तर मग ब्राह्मणाचं बडव्यांचं तिथं मंदिरात विठ्ठलाच्या आता काय काम, त्यानं घागरचीच पूजा करायला पाहिजे. परंतु मात्र आज संभाजी भिडे सारखे लोक धारकरी म्हणून या वारकरी संप्रदायांमध्ये शिरताना आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून जे संत चोखामेळा होता, तर संत चोखामेळ्यांवर खूप मोठा आळ लावला होता चोरीचा. आता राम मंदिरामध्ये आपल्याला सर्व प्रकरण माहीतच आहे. तर संत चोखामेळा यांच्या नावावर संत गाडगे बाबा यांनी पंढरपूरला जे संत चोखामेळा धर्मशाळा बांधून दिली, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वाक्षरीनिशी पीपल्स एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्थाला गाडगे बाबांनी पंढरपूरला दान दिलेले आहे. बाबासाहेबांच्या 2 सभा मातंग अस्पृश्य परिषद पंढरपूरला झालेली होती. आणि म्हणून हे संत चोखामेळ्यांचा खूप छळ करण्यात आला. संत चोखामेळा हे तसे नाग विदर्भातील बुलढाण्यातील मेवना राजा होते, मंगळवेढा, आणि नंतर ते पंढरपूरच्या तिकडे ते राहिलेले होते. त्यांची पत्नी सोयराबाई असेल, मुलगी निर्मळा असेल, बंका असेल, मेवना आणि कर्ममेळा असेल, तर हे सर्वच परिवार वारकरी नाथपंथी होता आणि ते त्यांनी सुद्धा अभंग लिहिलेला आहे. संत चोखामेळ्यांवर खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. एलिनॉर झेलियाट या अमेरिकन इतिहासकार लेखक आहे, तर त्यांनी सुद्धा पंढरपूरला भेट दिलेली आहे. आजही संत चोखामेळ्याची समाधी महाद्वाराच्या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अस्पृश्य मूळचे कोण होते, शूद्रपूर्वी कोण होते, हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत चोखामेळा यांना समर्पित केलेला होता. आणि म्हणून गाडगे बाबा आयुष्यभर पंढरपूरला जात होते, परंतु ते कधीही मंदिरात गेले नाही. ते नेहमी लोकांना सांगायचे प्रबोधनातून की देवळात देव नसते रे, ब्राह्मणाचं पोट असते. आता ते राम मंदिराचं तुम्हाला माहीतच आहे की 84,000 महाविहार महास्तूप आजही ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे. बुद्ध लेण्या, गड किल्ले सर्व ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे आणि ते त्यांचं आरक्षण आहे. तरी पण त्यांनी EWS सुदामा कोटा घेतलेला आहे. आणि काही लोक मातंग लोक म्हणतात की आम्ही मातंग ब्राह्मण ऋषीचे वंशज आहोत, मातंग ब्राह्मण ऋषीचे वंशज आहोत म्हणतात. आता एक नवीनच अफवा, मातंग काश्यप नावाचा एक भिक्खू होता, बुद्धांच्या नंतर चायना देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला. त्याचप्रमाणे बुद्धांच्याच कालखंडामध्ये मातंग पुत्त हा भिक्खू होता, थेरगाथामध्ये उल्लेख आहे. आणि मातंग हे प्रसेनजित राजाला म्हणायचं, लक्षात घ्या. मातंग म्हणजे हत्ती होत असते, त्याचा इतिहास मी व्हिडिओ टाकलेलाच आहे. आणि म्हणून मातंग हा जर ब्राह्मण होता, मातंग हा जर ऋषी होता, आणि आजचे मातंग जर ब्राह्मण ऋषीचे वंशज आहे, तर त्यानं EWS सुदामा कोटातलं देवेंद्र फडणवीसनं त्यांना ब्राह्मण द्यायला पाहिजे, स्वतः देवेंद्र फडणवीसनं त्यांची मुलगी द्यायला पाहिजे. तर हे अफवा एक नवीनच पसरत आहे की मातंग ऋषी ब्राह्मणाचे हे मातंग वंशज आहे. परंतु मातंग काश्यप मातंग नावाचा एक भिक्खू होता, ज्यांनी चायना देशामध्ये पहिल्यांदा बौद्ध धर्माचा प्रचार केलेला होता. हा इतिहास आहे. आणि म्हणून जे देवळात देव नसते, ब्राह्मणाचं पोट असते, एवढं साध्या सोप्या भाषेमध्ये गाडगे बाबांनी सांगितलेलं होतं. तर यानंतर आपण जे विठ्ठलाच्या मूर्तीचं वर्णन बघूया की जे विठ्ठलाची मूर्ती आपल्याला कमरेवर काळ्या पाषाणामध्ये आणि डोक्यामध्ये ग्रीक शैलीतील टोप आपल्याला दिसतो. गांधार जी शैली आहे, सम्राट कनिष्काने विकसित केलेली गांधार शैलीमध्ये बुद्धाच्या डोक्यावर राज मुकुट ग्रीक टोप आपल्याला दिसत असतो. तर त्याच पद्धतीचा हा टोप आहे. अशा मूर्त्या बुद्ध बोधिसत्वाच्या बनलेल्या आहेत. तर आपण सर्वप्रथम या प्राचीन बुद्ध विहारात जे मूर्तीचं वर्णन आहे, विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या मूर्तीचं वर्णन म्हणून, तर आपण एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की विठ्ठल मंदिराच्या जर विठ्ठल हा विष्णूचा अवतार आहे, बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हा खोटा प्रचार होय असे मी मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22 प्रतिज्ञे म्हणतात की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हा ब्राह्मणांनी केलेला खोटा प्रचार होय. कोणत्याही बौद्ध राष्ट्रामध्ये जर तुम्ही गेले तर त्यांना विचारा बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे का, तर ते म्हणतात बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही. बुद्धालाच का विष्णूचा अवतार केलं, वर्धमान महावीराला का नाही केलं? कारण बुद्धाचा एवढा प्रभाव होता भारतात आणि भारताबाहेर की शेवटी वैष्णव पंथांना बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. बुद्ध हा विष्णूचा मुळीच अवतार नाही, ते ऐतिहासिक पुरुष आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही.
परंतु आजही काही मनुवादी विचाराचे लोक तोच प्रचार करत आहे. अनेक ओबीसी एससी बांधव बुद्ध हा विष्णूचा अवतार, मग पूजा का करत नाही? बुद्ध जर विष्णूचा 9वा अवतार असतील तर बुद्ध हा विष्णूचा मुळीच अवतार नाही. उलट विष्णूच हा बोधिसत्व अवलोकितेश्वराचा अवतार आहे. जेवढ्या काही विठ्ठलाच्या विष्णूच्या मूर्त्या म्हणून सांगितल्या जातात प्राचीन, त्या सर्व बोधिसत्व अवलोकितेश्वरांच्या मूर्त्या आहे, ज्यांच्या हातामध्ये शंख चक्र गदा सुदर्शन चक्र आहे. त्या महायान वज्रयान पाल गुप्तकालीन वाकाटककालीन बौद्ध लेण्या आहे. हे आपण कुशाणकालीन लेण्या आहे, लक्षात घेतलं पाहिजे. तर विठ्ठलाच्या मूर्तीचं जर वर्णन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला विठ्ठलाच्या हातामध्ये शस्त्र दिसत नाही, आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी म्हटलंय, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी एकची कारण प्रचार प्रभावशाली. म्हणजे ना, हिंदू धर्म ब्राह्मणी धर्मातील सर्वच देवी देवतांच्या हातामध्ये तुम्हाला शस्त्र दिसतात, पण विठ्ठलाच्या हातामध्ये शस्त्र दिसत नाही. ना आपण पाहतो की बुद्धांच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र दिसत नाही. बिना शस्त्राने त्यांनी जगाला जिंकलेलं आहे आपल्या धम्मज्ञानाने. आणि म्हणून अशा मूर्त्या अनेक लोक म्हणतात की बुद्ध हे कमरेवर हात ठेवलेले बुद्ध नाही आहे, तर ही साफ खोटी गोष्ट आहे. ती बौद्धांची शिल्पकला आहे. महायान वज्रयांमध्ये आपण सारनाथला गेलं तर सारनाथच्या संग्रहालयामध्ये जा. सारनाथच्या संग्रहालयामध्ये जसा प्रवेश केला तर प्रवेश केल्याबरोबर तुम्हाला एक भल्ली मोठी बुद्ध मूर्ती दिसते. कुशाण सम्राट कनिष्क काळातील बाला बोधिसत्व. तुम्ही मोबाईलमध्ये पहा, बाला बोधिसत्व. सारनाथच्या संग्रहालयामध्ये बाला बोधिसत्व किंवा त्यांना हरिबल बोधिसत्व म्हणतात, तर त्याची बुद्ध मूर्ती तुम्हाला सारनाथ संग्रहालयामध्ये कमरेवर हात ठेवलेली दिसते. एक हात तुटलेला आहे आणि एक हात कमरेवर आहे. तर ती बाला बोधिसत्वाच्या मूर्त्या कुशाण काळातल्या सारनाथमध्ये कमरेवर हात ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट, जगप्रसिद्ध साचीचा जो महास्तूप आहे, तर या जगप्रसिद्ध साचीच्या महास्तूपावर तुम्हाला कमरेवर हात ठेवलेल्या बुद्ध बोधिसत्वाच्या मूर्त्या दिसतात. ती बुद्धिस्ट शिल्पकला आहे. आता साचीचा स्तूप जर आपल्याला पूर्ण दिसत असेल तर 84,000 जे महास्तूप सम्राट अशोकाने बांधले होते तर ते नष्ट झाले. तर कमरेवर हात ठेवून असलेल्या ह्या मूर्त्या 84,000 महाविहारावर होत्या, परंतु काही स्तूप नष्ट झाल्यामुळे आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून कमरेवर हात ठेवलेली बुद्ध बोधिसत्वाची मूर्ती आपल्याला साचीच्या महास्तूप तोरणद्वारावर दिसते. साचीला गेले तर साचीच्या बाजूला संग्रहालय आहे, साची संग्रहालय. साचीच्या संग्रहालयामध्ये जर गेले तुम्हाला तर त्या ठिकाणी सुद्धा कमरेवर हात ठेवलेल्या बुद्ध बोधिसत्वाच्या मूर्त्या आपल्याला दिसतात. साची जवळच 8 किलोमीटर उदयगिरी आहे. विदिशा गुप्त काळातील बौद्ध लेण्या आहे. उदयगिरी बुद्ध लेण्या विदिशा. विदिशा सम्राट अशोकांच्या पत्नीचं जन्मगाव आहे. साची पासून 10 किलोमीटर, मी स्वतः गेलेलो आहे, साची पासून 10 किलोमीटर विदिशा शहर आहे, प्राचीन बौद्ध नगर. तर तिथे गुप्त काळातील उदयगिरी बुद्ध लेणी आहे. तर या उदयगिरी बुद्ध लेण्यामध्ये सुद्धा कमरेवर हात ठेवलेल्या बोधिसत्व बुद्धाच्या मूर्त्या आपल्याला गुप्त काळातील दिसेल. त्याचप्रमाणे कर्नाटकामध्ये ब्रह्मेश्वर मंदिर आहे तिथेही, आणि आपल्या मांढळ जे नागपूर जिल्ह्यामध्ये मांढळ नावाचं गाव आहे, तर मांढळला वाकाटक नागराजांचे प्राचीन बौद्ध अवशेष प्राप्त झालेले आहे. तर या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कमरेवर हात ठेवलेली म्हणजे अष्टमुखी 8 तोंड असलेली एक बुद्ध मूर्ती कमरेवर हात ठेवून प्राप्त झालेली आहे मांढळ नागपूरला. तर ती संग्रहालयामध्ये आहे. आणि बाला बोधिसत्वाची मूर्ती सुद्धा आपल्याला ते, आणि विदेशातल्या अनेक संग्रहालयामध्ये सुद्धा ह्या मूर्त्या ब्रिटिशांनी नेलेल्या आहे. अशा मूर्त्या बोधिसत्व बुद्धाच्या कुशाण काळातील, गुप्त काळातील, वाकाटक काळातील प्रभाव त्याच्यावर, आणि पाल काळातील. तर एक कर्नाटक मध्ये जगप्रसिद्ध एक हम्पी विजया विठ्ठल मंदिर आहे. हम्पी 50च्या नोटेवर ते सध्या आलेलं आहे विश्व धरोहर म्हणून. हम्पी विजया विठ्ठल मंदिर, हे विजया विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा हम्पीचं जे विजया विठ्ठल मंदिर आहे कर्नाटक मध्ये, तर हे सुद्धा प्राचीन बौद्ध विहार आहे. तिथे सुद्धा कमरेवर हात ठेवलेल्या बुद्धाच्या बोधिसत्वाच्या कितीतरी मूर्त्या आणि बौद्ध जातक कथा सुद्धा हम्पीच्या विजया विठ्ठल मंदिरामध्ये कोरलेले आहे. आणि म्हणून ते विजयनगर यादव जाधव हे प्राचीन काळातले बुद्धिस्ट आभीरच होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आजही कानडा हो विठ्ठलू कर्नाटको. अनेक लोक म्हणतात की विठ्ठल हा कर्नाटकचा होता. संत एकनाथ असेल, संत नामदेव असेल आणि संत ज्ञानेश्वर, बघा संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत एकनाथ यांनी सुद्धा त्यांच्या अभंग गाथामध्ये कानडा हो विठ्ठलू कर्नाटको, म्हणजे तो कर्नाटकच्या हम्पीचा होता, असाही संतांच्या अभंगामध्ये
म्हणजे संत नामदेव म्हणतात, कानडा हो विठ्ठल हो उभा विटेवरी. म्हणजे हम्पी या ठिकाणी सुद्धा अशा कमरेवर हात ठेवलेल्या बुद्ध बोधिसत्वाच्या मूर्त्या, म्हणजे हम्पी हे सुद्धा प्राचीन, जे हम्पीचं विठ्ठल मंदिर म्हणतात कर्नाटकचं, ते सुद्धा प्राचीन बुद्ध विहार आहे. तिथे सुद्धा बुद्ध मूर्ती आहे आणि ते भूमिस्पर्श मुद्रा आहे हम्पी विठ्ठल मंदिरामध्ये. अंजली मुद्रा बुद्धाची, ध्यान मुद्रा, पद्मासन मुद्रा, बोधिसत्व, चैत्य गवाक्ष, कीर्तिमुख, यक्ष, गंधर्व आणि जातक, बौद्ध जातक कथा सुद्धा हम्पी विठ्ठल मंदिरावर आहे. आणि ते सध्या 50 रुपयाच्या नोटेवर आपल्याला पाहायला मिळतं. दगडी रथ. आणि कमरेवर हात ठेवलेल्या ज्या बुद्ध बोधिसत्वाच्या मूर्त्या आहे ते मौर्य काळात, सातवाहन काळ, वाकाटक काळ, गुप्त, गुर्जर प्रतिहार असेल, हुन असेल, होयसला राजवंश असेल, यादव, राष्ट्रकूट, चालुक्य या राजांनी अशा बुद्ध मूर्त्या बनवलेल्या आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण विठ्ठलाच्या मूर्तीकडे जर लक्ष दिलं पंढरपूरच्या, तर ते तुम्हाला ध्यान मुद्रा आणि करुण भाव दिसते तोंडावर. आणि म्हणून ते गाथेमध्ये वर्णन आहे, सुंदर ते ध्यान. सुंदर ध्यान कोणतं? हेच सुंदर ध्यान बुद्धाचं. उभा विटेवरी कासे पितांबर. काशे पितांबर म्हणजे काशाय वस्त्र, चिवराचं, पितांबर म्हणजे पिवळे वस्त्र धारण केलेला बुद्ध. आजही विठ्ठलाच्या मूर्तीला लोक, वारकरी लोक, जे माऊली लोक एकमेकांना टिळ्या लावतात. ते टिळा म्हणजे पिंपळाच्या पानासारखाच त्याचा आकार असतो, एकमेकांना टिळा लावतात आणि तो चंदनाचा टिळा लावतात. म्हणजे पिंपळाच्या पानाची आकृती असते, अशा पद्धतीने टिळा आजही वारकरी लोक लावतात आणि ते विठ्ठलाच्या कपाळावर सुद्धा तुम्हाला दिसतो. आणि म्हणून बुद्धाची मूर्ती जगामध्ये जे निर्माण झाली म्हणतात पहिल्यांदा, ती लाकडाची झाली होती असं म्हणतात. प्रसेनजिताच्या बुद्धाच्या काळात चंदन. आणि जेव्हा पुण्य नावाचा भिक्खू, अरब भिक्खू सोपारा मुंबईला राहायचा, तर त्यांनी चंदनकुटी महाविहार बांधून दिलं होतं आणि बुद्धाला उद्घाटनासाठी सोपारा मुंबईला बुद्धाला आमंत्रित केलं होतं पुण्य नावाच्या भिक्खूने. आणि म्हणून आजही जगन्नाथपुरीला लाकडाच्याच मूर्त्या करतात, कारण ही बुद्धिस्ट परंपरा आहे. आजही ते वारकरी लोक अष्टगंध लावतात, हंबीर लावतात आणि चंदन, ही परंपरा बुद्धिस्ट आहे. आजही आपण अष्टगंध लावत असतो, कारण आपण काही लोक अष्टांग मार्गाचं म्हणून ते काही लोक मानतात, पण तसं वगैरे अजिबात नाही. आणि म्हणून बुद्धांच्या अशा राजमुकुटधारी बुद्ध, म्हणजे बुद्ध हे राजपुत्रही होते, राजरत्न बुद्ध होते. म्हणून बुद्धाचं एक प्रशंसा म्हणून, गौरव म्हणून, त्यांचं एक आभार म्हणून अनेक शिल्पकारांनी ते बुद्धांच्या पाल राजांनी, गुप्त राजांनी खास करून राजमुकुटधारी अशा बुद्धांच्या मूर्त्या, म्हणजे बुद्धांच्या डोक्यावर टोप घातलेला आहे रत्नजडित हिऱ्या मोत्यांचा, तर ते बुद्धाचं एक शिल्पकला. बुद्धाने चिवर घेतल्याच्या नंतर तसे वगैरे घातले नाही, पण बुद्धाचा सन्मान म्हणून राजे महाराजांनी तशा मूर्त्या तयार केलेल्या आहे. तर ते इंडो ग्रीक शैलीमध्ये बुद्धाच्या खूप साऱ्या मूर्त्या, इंडो ग्रीक शैलीमध्ये गांधार देशातील सम्राट कनिष्काच्या टोप परिधान केलेल्या किंवा राजमुकुट केलेल्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळेल. तसंही सम्राट अशोकांनी महाराष्ट्रामध्ये ज्या बौद्ध भिक्खूला धम्म प्रचारासाठी पाठवलं होतं, तो यवन ग्रीक महाधम्मरक्षित भंतेजीच होता. आणि ही यवन ग्रीक शैलीतलीच विठ्ठलाच्या डोक्यातली ती टोपी आहे. ती टोपी बुद्धिस्ट परंपरा आहे, लक्षात घेतलं पाहिजे. अशा अनेक मूर्त्या तुम्हाला विक्रमशिला जे प्राचीन बौद्ध विद्यापीठ आहे तिथं तशी बुद्ध मूर्ती आहे आपल्याला पाहायला मिळेल. किंवा नालंदाच्या संग्रहालयामध्ये सुद्धा तशा राजमुकुट घातलेल्या मूर्त्या दिसेल. नालंदाच्या संग्रहालयामध्ये तुम्हाला म्हणजे मासोळीच्या आकाराचे तुम्हाला कानही दिसेल, बोधिसत्वाच्या, आणि टोप धारण केलेली, राजमुकुट धारण केलेली अशा मूर्त्या नालंदा संग्रहालय, विक्रमशिला संग्रहालय आहे. किंवा कोणार्क सूर्य मंदिर पाशी कुरुमा नावाचं एक प्राचीन बौद्ध स्थळ आहे ओडिसामध्ये, कुरुमा. तर त्या कुरुमा ठिकाणी सुद्धा बुद्धाची टोप घातलेली बुद्ध मूर्ती तुम्हाला भूमिस्पर्श दिसेल. तसंच जबलपूर पाशी तिगवा गुप्तकालीन मंदिर आहे, तिथेही बुद्धांच्या मूर्तीला डोक्यावर टोप आहे आणि नागछत्र आहे. तर ह्या महायान वज्रयान शैलीतल्या बुद्ध मूर्त्या होत्या. आणि मासोळीचे कान हे तुम्हाला नालंदामध्ये ते बुद्ध मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते, म्हणजे मच्छी सारखे कर्णकुंडल. हे राजमुकुट जे बुद्धांच्या मूर्त्या, ही एक शिल्पकला आहे. बुद्धालाच धम्मराजा म्हणतात, बोधिराजा, महाराजा, नागराजा, मुनिराजा, संघराजा, हे सगळं बुद्धांचेच नाव आहे. राजा म्हणजे काय? ज्यांनी आपल्या मनावर राज्य केलेलं आहे त्याला राजा म्हणतात. राजा हा शब्द पाली आहे, बोधिवृक्षाला बोधिराजा म्हणतो. तर राजा हा शब्द बोधिराजा, नागराजा, मुनिराजा, संघराजा हे सगळे बुद्धांचेच नाव आहे. सेल सुत्तामध्ये बुद्ध स्वतःला सेल भिक्खूला म्हणतात मी धम्मराजा आहे.
तर राजा हा शब्द पाली आहे. राजा म्हणजे कोण? जो अनेक म्हणजे अनेक युद्ध जिंकतो आणि संपूर्ण राज्य जिंकतो म्हणून त्याला राजा म्हणत नाही. जो म्हणजे ना स्वतःला जिंकतो आणि स्वतःवर राज्य करतो, काया वाचा मनाने म्हणजे स्वतःवर राज्य करतो, त्याला बोधी राजा म्हटलेलं आहे. तर म्हणून कानडा राजा पंढरीचा म्हणतात. तर कानडा राजा पंढरीचा म्हणजे हे बुद्धालाच विशेषण आहे. म्हणून बुद्धांच्या म्हणजे विठ्ठल मूर्तीकडे पाहिलं तर आपल्याला एक करुणा भाव आणि ध्यान मुद्रा बुद्ध मूर्ती दिसते. जर पुंडरीक नावाच्या भक्तासोबत जर तो विठेवर उभा राहून जर विठ्ठल बोलत असेल मग तो डोळे लावून कसा, ध्यान लावून कसा, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हे जे महाद्वार आहे, महाबोधी महाविहार आहे आणि 84,000 जे काही बुद्ध विहार बांधले होते सम्राट अशोक, आणि त्यांची दिशा पूर्व दिशाच होती. पूर्वाराम नावाचं महाविहार विशाखानं बांधलं, त्याची दिशा पूर्व दिशेकडेच होती. आणि जे महाबोधी महाविहाराची जी दिशा आहे पूर्व दिशा, ज्ञान प्राप्तीसाठी बुद्धानं निवडली होती. बुद्धाचा जन्मही पूर्व दिशेकडेच तोंड करून झालेला होता. धम्मचक्र प्रवर्तन पूर्व दिशा. तर हे महाद्वार महाविहार जे म्हणजे बोधगयेचं महाबोधी महाविहार, याची दिशा पूर्व दिशेकडेच आहे, चंद्रभागा नदीची म्हणजे निरंजना नदीच्या दिशेने. आणि हे पंढरपूरचं हे विठ्ठल मंदिर सुद्धा महाविहार चंद्रभागा नदीच्या दिशेनं म्हणजे पूर्व दिशेकडूनच आहे. आणि या पूर्व दिशेचं बौद्ध धर्मामध्ये एक विशेष महत्व आहे. आणि तिरुपती बालाजी हे मंदिर तुम्हाला पूर्व दिशेकडेच दिसेल. आणि म्हणून महाद्वार कशाला म्हणतात, तर जे 84,000 महाविहार होते त्यालाच महाद्वार, मुख्य द्वार असं म्हणतात. आणि म्हणून तुम्ही विठ्ठल मंदिराच्या ठिकाणी जर आतमध्ये प्रवेश केला, तुम्हाला सुरुवातीलाच म्हणजे विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला एलिफंटा बुद्धा, विनायक बुद्ध ज्याला गणपती म्हणतात, तो एलिफंटा विनायक बुद्ध आहे वज्रयान शाखेचा. आणि म्हणून लक्षात घ्या, तुम्ही विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश केला तुम्हाला महामाया दिसते, दोन बाजूला दोन हत्ती आणि म्हणजे कमळावर बसलेली एक स्त्री जी महामाया कोलीय वंशाची आहे. म्हणजे महामाया कोलीय वंशाची, जिला रुक्मिणी देवी म्हणतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ते त्या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये तुम्हाला नागशिल्प, यक्ष, गंधर्व, किन्नर दिसतात, कीर्तिमुख, विद्याधर, धम्मचक्र सुद्धा दिसतात, बोधिसत्वाच्या मूर्त्या आणि बुद्धिस्ट स्थापत्यकला तुम्हाला प्रभाव त्या विठ्ठल मंदिरामध्ये दिसते. आणि म्हणून ते प्राचीन बौद्ध महाविहारच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ज्या विठ्ठल मंदिरामध्ये तुम्हाला बुद्धाची आई महामाया, जी गजलक्ष्मी म्हणून किंवा महालक्ष्मी म्हणून राजा रवी वर्माने प्रेझेंट केलेली आहे चित्रकारीमध्ये, आणि ते सांचीच्या महास्तूपावर तुम्हाला दिसते. तर ते तुम्हाला जे महालक्ष्मी महालक्ष्मी म्हणतात, तर तुम्हाला हे महालक्ष्मी नाही तर ती बुद्धाची आई महामाया देवीचं शिल्प विठ्ठल मंदिरामध्ये तुम्हाला आतमध्ये प्रवेशद्वारावर दिसतं. तर ते महामाया कोलीय बुद्धाच्या आईचं शिल्प आहे. महामाईलाच रुक्मिणी म्हणतात, रुक्मिणी देवी. तुम्ही नेपाळमध्ये जर गेले तर तिथं जे लुंबिनीचं जे नाव आहे रुक्मिणी देवी, रुक्मिणी देवी म्हणजे देवी होते आणि रुक्मिणी म्हणजेच रुक्मिणी. तर हे महामाया रुक्मिणी देवीलाच म्हटलं जातं. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धांच्या आईचं एक नाव आहे एकवीरा रुक्मिणी देवी. तर हे सम्राट अशोकाने जो शिलालेख कोरलेला आहे लुंबिनीला, तर त्या लुंबिनीचा त्या सम्राट अशोकाच्या शिलालेखालाही रुक्मिणी देवी स्तंभ म्हणतात. रुक्मिणी देवी, या रुक्मिणी देवीवरूनच ते रुक्मिणी झालेलं आहे. आणि म्हणून रुक्मिणी कोण, हाही एक इतिहास घेतला पाहिजे. तर आता जी पंढरपूरची जी विठ्ठलाच्या मागे जे रुक्मिणी आहे म्हणतात, तर रुक्मिणी कोण आहे, तर ही नाग विदर्भातील कौंडण्यपूर आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडण्यपूर आहे. आणि हे कौंडण्य भगवान बुद्धांचा प्रथम शिष्य अरहत भिक्खू कौंडिन्य भिक्खू होता. आणि हा कौंडिन्य भिक्खूंचं स्थळ आहे अमरावती जिल्ह्यामध्ये वर्धा नदीच्या काठावर कौंडिन्यपूर हे जे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. तिथेही सातवाहन आणि मौर्य काळातील बौद्ध विहार प्राप्त झालेला आहे, त्याच्यावरही कब्जा केलेला आहे ब्राह्मणांनी. आणि म्हणून असं म्हणतात की या रुक्मिणीला घेऊन पळाले अमरावती नागविदर्भामधून. तर ही कौंडण्यपूरची रुक्मिणी जे नागविदर्भ अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. तर हीच रुक्मिणी नागविदर्भातली ती पंढरपूरला जे अशी एक दंतकथा आहे भगवद्गीता महाभारतामध्ये की ते कृष्ण विठ्ठलानं ते पळवले म्हणून. आणि म्हणून कौंडण्यपूर हे जे अमरावती जिल्ह्यातील आहे तर ते प्राचीन बौद्ध स्थळ आहे आणि रुक्मिणी खऱ्या अर्थाने तिची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जरी ते काल्पनिक पात्र असलं तर. या कौंडण्यपूरला सुद्धा मौर्य सातवाहन काळातील आणि बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहेत, त्याच्यावर ब्राह्मणांनी कब्जा केलाय पंढरपूर सारखा. तर हे कौंडण्यपूर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा कोंढणपूर आहे आणि कोंढाणा नावाचा किल्ला आहे. तर हे कौंडण्य भिक्खूंच्याच अपभ्रंश आहे. कोंढाणा किल्ला, कोंढणपूर, कौंडिन्यपूर. आणि म्हणून बुद्धाचा पहिला अरहत भिक्खू शिष्य होता. म्हणून रुक्मिणी देई हे दुसरं तिसरं काय नसून महामायाचंच एक नाव आहे आणि त्याच्यावरूनच ते रुक्मिणी देई महामाया, रुक्मिणी देई महामायाचं शिल्प पंढरपूरला ते तुम्हाला दिसतं, त्याचा पुरावाच आहे. आणि म्हणून नालंदा जिल्ह्यामध्ये नालंदा विद्यापीठापासून 5 किलोमीटरवर रुक्मिणी नावाचं प्राचीन बौद्ध स्थळ आहे. रुक्मिणी प्राचीन बौद्ध स्थळ नालंदा बिहारला आहे आणि ते सुद्धा महामाया स्थळ म्हणून ओळखलं जातं. आणि आपल्याला माहित आहे की माता रमाईच्या आईचं नाव सुद्धा रुक्मिणीच होतं. तर हे महामाया, रुक्मिणी देई महामायेचंच एक नाव आहे. आज लक्षात घ्या की हे जे महाबोधी महाविहार आहे, तर महाबोधी पुंडरीक जो भक्त, तर महामायेचं जे स्वप्न आहे, आषाढी पौर्णिमेला पांढरं कमळ आणि पांढरा हत्ती आला होता, तर याचा संबंध पंढरपुराशी आपल्याला दिसतो. पुंडरीक म्हणजेच पांढरं कमळ. आणि म्हणून हे जे पंढरपूरचं मंदिर आहे, हे पंढरपूरचं मंदिर नागर शैलीमध्ये आहे आणि महाबोधी महावीरासारखी पूर्व दिशा त्याची तोंड आहे. आणि ही नागर शैली नाग लोकांचीच विकसित केलेली आहे. तिथे 16 खांब आहे. 16 खांब विठ्ठल मंदिरामध्ये. 16 खांब काय, तर आपल्याला माहित आहे राजा प्रसेनजिताला 16 स्वप्न पडली होती. महासुपीन जातक कथामध्ये आपण पाहतो. किंवा सिद्धार्थ गौतम आणि यशोधरा यांचा मंगलपणे वयाच्या 16व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला होता. हे 16 खांब तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात आणि 84वा शिलालेख तिथं आहे असं म्हणतात. त्याला लोक पाठ वगैरे शरीर वगैरे घासतात पंढरपूरला. तर हे 84,000 गाथा आहे. तर हे 84,000 महास्तूप महाविहार आहे. सम्राट अशोकाच्या नंतर ब्राह्मणांनी 84 योनीचा फेरा, 84 योनीच्या फेऱ्यातून माणसाचा जन्म होता, हे अशी भाकड कथा, काल्पनिक कथा, हे 84 शब्दाचंही विकृतीकरण केलेलं आहे. 84 जन्माचा फेरा, 84 योन्यातून माणसाचा जन्म होतं, हे सगळं 84 महाविहार महास्तूपावरूनच ते विकृतीकरण केलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, हे जे प्राचीन बौद्ध स्थळ आहे, आजही पंढरपूरच्या असं मान्यता आहे हिंदू बांधवांमध्ये की विठ्ठलाचं दर्शन घेत असताना पायाकडून दर्शन घ्यावं, मुखदर्शन नाही. तर ही बुद्धिस्ट परंपरा, म्हणजे तिरुपती बालाजी असेल किंवा महाबोधी महावीरात आजही आपण बुद्धांच्या पायावरच पहिल्यांदा डोकं ठेवतो. ही बुद्धिस्ट परंपरा आहे. नंतर आपण चेहऱ्याकडे पाहत असतो. आपण कधी कोणत्याही महाविहारात जा, बोधगयाला जा, तर आपण बुद्धांच्या चरणावरच डोकं ठेवत असतो. आपण म्हणत असतो श्रीपाद सरोरे, मी बुद्धांच्या श्रीपाद कमळाची पूजा करतो. हे बुद्धिस्टच वर्णन आहे. आणि चरण पावलांची पूजा, जे लोक पालखीमध्ये चरण पादुका ठेवतात, चरण पावलं ठेवतात, तर हे बुद्धांच्या श्रीपाद परंपराच आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजही वारकरी लोक पांढरे वस्त्र आणि पांढरी पगडी घालतात, परंतु आता गांधी अण्णांची पांढरी टोपी आली आहे. संत तुकाराम असेल, म्हणजे पगडी परंपरा बुद्धिस्ट परंपरा आहे. शाक्य लोक, मौर्य लोक हे पगडी घालायचे आणि म्हणून पगडी परंपरा बुद्धिस्ट आहे, जी शिखांमध्ये सुद्धा गेलेली आहे, मुस्लिम बांधवांमध्ये. तर आजही जुने जे वारकरी लोक आहेत, संत तुकाराम, संत नामदेव महाराज, हे सगळे जुने वारकरी संत पगडी घालायचे, पांढरी पगडी आणि पांढरा सदरा आणि पांढरं वस्त्र हे धम्मध्वजातील, आणि पांढरं वस्त्र हे आपल्याला माहितच आहे, पांढरा हत्ती, स्वप्नात पांढरं कमळ, पुंडरीक आणि शालवृक्षाची फुलं पांढरी असतात आणि आपल्या धम्मध्वजामध्ये पांढरा पवित्रतेचा रंग मानलेला आहे. आणि म्हणून राष्ट्रध्वजामध्ये सुद्धा पांढरा कलर आपल्याला दिसतो आणि पांढरा कलर आहे उपासक उपासिका अनागारिकांचं एक सिम्बॉल आहे, पांढरे वस्त्र परिधान करणं. आणि परंपरा आज सर्व धर्मामध्ये आपल्याला गेलेली आहे. तर आता ती तुकोबारायांची पगडी गेली आणि आता गांधीची टोपी घालताना वारकरी लोक दिसतात. आता तर या वारीमध्ये, आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या वारीमध्ये SC ST OBC हे सगळे प्राचीन काळातील शूद्र अतिशूद्र बुद्धिस्ट नागवंशी होते, पण ते विसरून गेले. या वारीमध्ये मात्र एक गोष्ट दिसते, या वारीमध्ये एकही ब्राह्मण पायी चालताना दिसत नाही. आज वारीमध्ये काही घुसखोरी लोक झाले आहेत, धारकरींची, संभाजी भिडे सारखे ब्राह्मण लोक वारीमध्ये घुसत आहेत. त्याचप्रमाणे इस्कॉन संस्था, जे श्रीपाद प्रभूंची आहे, ब्राह्मणी संस्था, तर हे इस्कॉन वाले लोक, ब्राह्मण लोक भगवद्गीता घेऊन ते वारीमध्ये चालताना लोकांना ते ब्राह्मण धर्माचा प्रचार करताना इस्कॉन वाले तुम्हाला वारीमध्ये दिसतात. आणि म्हणून वारीच्या ठिकाणी वारीची संपूर्ण व्यवस्था शिवाजी महाराजही करत होते. त्यांच्या कालखंडामध्ये वारीची व्यवस्था, बंदोबस्त, संरक्षण शिवाजी महाराजही करायचे, संभाजी महाराजही करायचे.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज आपण वारीला जात असताना खरे वारकरी राहिलेले नाहीत। अनेक वारकरी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे। आणि या संपूर्ण वारीच्या या महामार्गावर तुम्हाला दारूची दुकानं दिसेल, कारण सर्वात जास्त ऊस तर सोलापूरमध्येच होतो आणि सगळे ते राजकीय लोकांचे सगळे ऊसाचे मळे आहे, साखर कारखाने आहे आणि संपूर्ण दारूचे बियर बार, सगळे दारूची दुकानं पंढरपूरच्या मार्गाने दिसतात। आणि म्हणून काही वारकरी लोक, जुने वारकरी जे लोक होते ते पंचशिलाचं तंतोतंत पालन करत होते, पण आज वारकरी मात्र तुम्हाला दारू पिताना दिसेल। मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे की काही वारकरी रस्त्याने एवढी दारूची दुकान आहे आणि खूप दारूची विक्री, ते आता कोणाचे दारूचे दुकान आहे तुम्हाला माहीतच आहे, सांगण्याची गरजच नाही। आणि म्हणून चंद्रभागा नदी आता ते गटार झालेली आहे, लक्षात घ्या। चंद्र परित्राण आपण बौद्ध धर्मामध्ये पाहत असतो आणि म्हणून या ठिकाणी चंद्रभागा नदी तुम्हाला ओरिसामध्ये दिसते, हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि कोणार्क जे सूर्य मंदिर आहे बुद्धिस्ट विहार ते सुद्धा चंद्रभागा नदीमध्ये। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा चंद्रभागा छोटीशी नदी आहे, पाचखेड हे बौद्ध स्थळ तिथे प्राप्त झालेलं आहे। तर अशा पद्धतीने हे प्राचीन चंद्रभागा नदी आता गटारगंगा झालेली आपल्याला दिसतं। त्या ठिकाणी कर्मकांड, निर्माल्य वगैरे टाकल्या जातात आणि म्हणून हे पंढरपूर प्राचीन तीर्थरत्न पुण्यक्षेत्रच आहे। युगे 28 ओभा विटेवरी, म्हणजे 28वा बुद्ध जी बौद्ध धर्मामध्ये मान्यता आहे, तर काही 28वा बुद्धही म्हणतात। आणि म्हणून ज्ञानदीप लाहू जगी नाचू कीर्तनाची अलंगित। वारकरी लोक, काही प्रामाणिक वारकरी लोक आजचे पंचशिलाचं तंतोतंत पालन करतात आणि म्हणून गाथा हा शब्द पारायण सूत्रामध्ये आपल्याला दिसतो। आणि अशा पद्धतीने आज वारकरी संप्रदाय हा नाथपंथी संप्रदायांमध्ये, सगळे संप्रदाय हे नाथपंथी, सहजान, वज्रयानपंथी बुद्धिस्ट होते, नंतर ते वारकरी पंथ सुद्धा हे बुद्ध धर्माची एक उत्तरवर्ती शाखाच आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून आजही एक मन आहे महाराष्ट्रामध्ये, ज्ञानबा तुकाराम बोडख्याचं कोणतं काम, म्हणजे आज रामायणामध्ये बुद्धाला चोर म्हणून संबोधलेलं आहे। गरुड पुराण, नारद पुराणामध्ये बुद्धाला हत्तीच्या पायानं मरण पसंत करायचं, पण बुद्ध विहारात पाय ठेवायचं नाही असं ब्राह्मणाने लिहिलेलं आहे। आणि बुद्धाचा अपप्रचार केलेला आहे की बुद्ध विष्णूचा अवतार आहे। बुद्ध अजिबात विष्णूचा अवतार नाही, ऐतिहासिक पुरुष आहे। आणि म्हणून ज्ञानबा तुकाराम बोडख्याचं काय काम, बोडखे म्हणजे काय, दाढी मिशी डोक्याचे केस ज्यांचे काढलेले आहे त्याला बोडखा म्हणतात। तर ही मन भारतामध्ये बौद्ध भिक्खूंच्या संदर्भानं केलेली एक अपमानाजनक किंवा एक टीका म्हणून आपल्याला त्या याच्यामध्ये एक मन दिसते। आणि म्हणून पहिले आधी लोक पंढरपूरला जात असताना ते जाऊगे माये पंढरपुराशी आखाडी कार्तिके एकादशी, संत तुकाराम म्हणजे आखाडी पौर्णिमेला तिथे महाधम्मरक्षित भंतेजी, पंढरपूर हे प्राचीन बौद्ध केंद्र होतं आणि त्या ठिकाणी बौद्ध भिक्खू राहायचे आणि बौद्ध भिक्खूला वर्षावासासाठी आखाडी पौर्णिमेला गावानगरात घेऊन येण्यासाठी पायी चालायचे पांढरे कपडे घालून, आणि मग कार्तिकी पौर्णिमेला प्रवारणा कठीणची वरदान म्हणून नेऊन द्यायचे। म्हणूनच ते सांगितलेलं आहे अभंगामध्ये, जाऊगे माये पंढरपुराशी आखाडी कार्तिक एकादशी, आखाडी पौर्णिमेला घेऊन याचं वर्षावासाठी आणि कार्तिकी पौर्णिमेला प्रवारणा कठीणची वरदान करून नेऊन द्यायचं। ते बुद्धिस्ट परंपरा आजही आपल्याला दिसते आणि म्हणून ही प्राचीन परंपरा आहे। म्हणून प्राचीन काळामध्ये जे लोक रस्त्यानं चालायचे ते बुद्धांचे चरण पादुका ते पालखीत ठेवायचे आणि त्याचा ते आदर करत जायचे। बौद्ध भिक्खूंना आमंत्रित करण्यासाठी ही पायी वारी होती आणि बौद्ध धर्माचा प्रचारही करायचे। आणि म्हणून आता तेव्हा ते उपासक बुद्ध धम्म वंदना म्हणत चालायचे, बुद्धं शरणं गच्छामी। आता रामकृष्ण हरी आलेला आहे, ते कोण हरी टाकलं माहित नाही, परंतु हरी हा शब्द सुद्धा पाली धम्मलिपीतला शब्द आहे। हरिबल, जे हरिबल नावाचा एक भिक्खू होऊन गेलेला आहे आणि जे आपण कुशीनगरला जात असतो, कुशीनगरला जी बुद्धाची झोपलेली महापरिनिर्वाण बुद्धाची मूर्ती आहे, तर ती महापरिनिर्वाण बुद्धाची मूर्ती निर्माण करणारा हरिबल नावाचा बौद्ध भिक्खू होता। गुप्त काळातील हरिबल नावाचा बौद्ध भिक्खू, त्यानेच ते कुशीनगरची जुनी बुद्ध मूर्ती बसवली। आपल्या महाराष्ट्रामध्ये अजंठा लेणी ज्यांनी खोदलेली आहे, तर ते वाकाटक नागराजा, या वाकाटक नागराजांमध्ये सुद्धा हरिसेन नावाचा वाकाटक नागराजा बुद्धिस्ट राजा आहे। तर हा हरी शब्द सुद्धा पाली आहे। आणि अजंठा लेणीमध्ये 16 नंबरच्या लेणीमध्ये हरिसांब हा एक उपासकांचं नाव आहे। हरिसांब, हरिसेन, हरिबल नावाचा भिक्खू, हे सर्व बौद्ध भिक्खूंचे, बौद्ध राजांचे नाव आहे। हरी हा शब्दच बौद्ध धर्मामध्ये
म्हणजे तो ब्राह्मणवाद्यांनी नंतर जोडलेला आहे. तर हे हरिबल नावाचा भिक्खू सारनाथला सुद्धा सारनाथच्या संग्रहालयामध्ये ते शिल्प सापडलेलं आहे. त्याच्यामध्ये हरिबल नावाचा भिक्खू हा त्रिपिटकाचा जाणकार होता, असं कुशाण काळामधला तो भिक्खू होता. त्याचे पाली धम्म शिलालेख सांची संग्रह म्हणजे सारनाथ संग्रहालयामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर हरिसेन, हरिबल आणि हरिसांब हे प्राचीन बौद्ध भिक्खू आणि नागराजांचे नाव आहे. नंतर रामकृष्ण हरी सगळं चोरलं, मनुवाद्याने ते सगळं उचलून नेलेलं आहे. अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आणि म्हणून हा प्राचीन पंढरपूरचा हा इतिहास हा तिसरा भाग मी या ठिकाणी आखाडी एकादशी, आखाडी पौर्णिमेच्या निमित्तानं बनवलेला आहे. हा व्हिडिओ आपण अधिकाधिक लोकांना शेअर करा, जेणेकरून बौद्ध धर्माचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, पुरातात्विक, भौगोलिक इतिहास, सामाजिक इतिहास आपल्याला इतरांना माहित पडेल. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. या उद्देशाने धम्मदान सर्वश्रेष्ठ दान आहे, म्हणजे धम्माचा प्रचार प्रसार. तर या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल.